नमस्कार, ऑलराऊंडर कोकणच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत। कोकणामध्ये शिमग्याचा उत्साह जणू काही संचारलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि या उत्साहामध्ये दिवस आणि रात्र आता सगळ्यांना समान झालेली आहे। दिवसभर शरण काढणं, पालखी घरं घेणं, नाच गाणी या अशा पद्धतीने रंगलेल्या या कोकणामध्ये आज पालखी येत आहे आमच्या घरी। आणि आता तुम्ही पाहताय पालखीचे स्वागत करताना तमाम महिला वर्ग या ठिकाणी लेझिम खेळताना आपल्याला दिसत आहे। आमच्या घरी पालखी येते असं म्हटल्यानंतरच आमच्या घरचे सुद्धा घरचा बाजा आहे, बाजेवाले सुद्धा त्या बाजामध्ये आता सामील झाले आहेत। राज म्हणजे चुलते हे सगळे सामील झाले आहेत। मी स्वतः त्याचं शूटिंग करतोय आणि खरोखर या कोकणातील हे क्षण हे जगाला ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टीने भुलवणारे नक्कीच बघायला मिळतील। खरोखर या कोकणासारखा आनंद या जगाच्या पाठीवरती कुठेही बघायला मिळणार नाही। पालखीच्या तयारीसाठी आहे आता घरामध्ये आमच्या इथे कणा काढायची सुरुवात झालेली आहे। जसा जसा बाजाचा आवाज कानावरती पडतोय तसे तसे आता पालखी जवळ येत असल्याचे आता आम्हाला चाहूल झालेली आहे। बघतोय आपण खूपच सुंदर असा कणा आमच्या सौभाग्यवती काढतायत। नवीन पिढीला तेवढ्या कण्यांचा काही तेवढा अनुभव नाही, पण त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये राहत असल्यामुळे प्रत्येक सणासुदीला याची ही ओळख होते। हे आमची सगळी मार्गदर्शन टीम कणा काढणारी त्यांच्या माध्यमातून हे कणे काढायला मिळतात। आमच्या अतिशय जवळच आता पालखी आलेली आहे आणि या पालखीच्या आतुरतेने वाट बघत असलेले सर्व लोक तुम्हाला तर दिसत असतील। आमच्या घरी साधारणतः बघा तशीच परिस्थिती आहे, सगळे पालखी कधी येते वाट बघतायत। आत्ता जवळपास 1 वाजलेला आहे रात्री। तयारी सगळी झालेली आहे, रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत। शिमग्याची गंमतच न्यारी, संपूर्ण सजावट आणि इतके वाजलेले असताना माणसांची ही उपस्थिती बघितली ना तर शिमग्यामध्ये रात्र म्हणजे आमच्यासाठी हा दिवसच असतो। नेमून दिलेल्या दिवसाप्रमाणे त्या ठिकाणी ही पालखी दिवसभरातल्या वेळेनुसार ती जात असते। आज ही आमच्या इकडे पालखी आलेली आहे। आमच्याकडे घरामध्ये येण्या अगोदर शेजारीच आमची बहीण राहते, तिच्या इथे घरी पालखीचं आगमन झालेलं आहे आणि तिथे ओटी भरण्याचं काम चालू झालेलं आहे। खरोखर त्या ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्यानंतर मनाला एक सुखद लहर प्राप्त होते आणि याच्यानंतर काही वेळातच आता पालखी आमच्या इथे येणार आहे। तर मंडळी, ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो गेले वर्षभर, ज्या ग्रामदेवतेच्या दर्शनाची जी आस लागलेली असते, ओढ लागलेली असते, त्या ओढीपायी आज प्रत्येक जण किती दूरवर असतात या गावी येण्याचा प्रयत्न आलेली आहे। क्षण आज अत्यंत जवळ आलेला आहे।
ही ग्रामदेवतेची पालखी आता आमच्या घरून निघते। खरोखर हा क्षण खूपच सुखद असतो। माझ्या वडिलांनी आता ही पालखी घेतलेली आहे। अशा रीतीने या भावपूर्ण वातावरणामध्ये शिमग्याचा सण साजरा होताना आपण बघतोय। चला आता जाऊया आपण। वाढत जाणाऱ्या रात्रीबरोबर उत्साह तुसार तेवढ्याच पद्धतीने वाढताना आपल्याला बघायला मिळते। अशा पद्धतीचं हे आमच्या इथे आलेल्या पालखीचं यथार्थ वर्णन करताना आणि तुम्हाला ते पाहताना हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा। अशा या टोकापासून झालेली सुरुवात हळूहळू या भागाकडे येत आता ही पालखी अजून जवळपास 3:30-4 वाजेपर्यंत हा उत्साह रंगणार आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।